साहेब तर आता गेलाय. आता उद्याच्यालाच त्या वाघाचं बघायला लागेल आपल्याला. उद्या येतो म्हणलाय, त्यांची टीम आहे. मग आता कसं काय निघायचंय का आपण? काय साहेब गेला नाही. हा आपण दोघं जाऊ दादाच्या वस्ती उद्या ग्रामपंचायतीची काम आहे ती बघू. तात्याला समळून या अण्णा, नाहीतर परत वाटत अजून बसल घेत दादामध्ये काय कुठं सोडत नाही. हा सोडू नका. अरे वाघ आहे गावाला नाही कर. काय बाबा माझा तर काय विश्वास बसत नाही. असेल तरी सांगता येत नसेल तरी अरे असलं असलं साहेब म्हणून गेलाय. उद्या आल्या बघू जर असलं अरे मी त्या वाघाला असा उठून शिकवण त्या मुळाला तू हे घाबरतो. तात्या तुझं काय नाही भाऊ खरं तू टाकू शकतो. व्हॉट्सअपला तर सगळं काय गेलंच नाही आजकाल सगळं. मित्र आताच येऊन बसले. कुठे गेले सगळे? तू म्हणले ती त्या कामाच्या हिशोब राहिला द्यायचा. कशाकडे पैसे आहेत काय हे बाकीचं बी जुळलं पाहिजे. अरे तुमची वाट बघतोय सगळ्यांची. मी येत असतो. तुमचा फोन आला म्हणलं आधी चला आधी प्रवास करतो. काय म्हणतो तमाशाचा हिशोब बाकी आहे. काय तमाशा काय पुढे टाकायच्या चांगला आपल्याला लय आवडतं. लय वाट काय या गाड्यांनी बाकीच्यांनी नाव धरलं तमाशाच. सरपंच तमाशाच पाहिजे म्हणले गावात. मला काय पोरा स्वराचा नादे पुरा केला त्याला मानलं पाहिजे. आला आला 100 वर्ष मरायचं नाही मरेपर्यंत जगशील तू. अजून 100 लक्ष जगणार आहे. तमाशा आणलं मी बाई कशी तो विषय नको आपण कुठे बसलो चांगला तमाशा छान झाला एकदम सुपर झाला तमाशा. सगळेजण म्हटले लोक गावचे खुश झाले लोक तमाशा बघून. काय पुढे आलं काय केलं हा माहिती का तू नका माणसं नाहीस का. अरे या तात्या एकटा एकटा मला सुनायला काय पावसात नाही तात्या तू रस्त्यात येतो तर मदत बसला मी काय करू त्याला. वाट कशी बघू सरपंचाचा फोन आलेला मला इकडे यावं लागलं. तमाशाचा आपली ही यात्रा झाली गाव हिशोब बाकी आहे. मग हिशोब नको का द्यायला आपल्याला गावात. तमाशा मात्र एकच नंबर. काय पाहिजे चांगला तमाशा झाला. नंबर देऊन मी काय करू तुझ्यानंतर माझा नंबर नाही साहेब आले. साहेब नमस्ते. नमस्कार बसा बसा साहेब बसू द्या. साहेब बसा. गावात खुर्च्या बिडच्या आहेत का हे आमच्या गावची चावडी आहे पारावरची चर्चा. अच्छा आमच्या चावडीची. बर आता पुढच्या आणल्या होत्या आम्ही आणल्या पण पुढच्या नेल्या असं आलं का. स्वरांनी घेऊन बरं मी काय म्हणतो गावात वाघ येतो म्हणलं तुमच्या अशा गावात संख्या तरी किती. साहेब 1200 लोकसंख्या आमच्या अरे गावची. वा 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 वा. 400 महिला आहेत. बरं 500 पुरुष आहेत. बरं बरं बालक आहे ती बारकी. अच्छा आणि असे वाघ असल्यावर वाघ येतो तरी कसा. नाही 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 ते काय वाघाला जाळे आणली का पकडाय नेऊन ये पकडून मग असं वाघ नेलो ते बी वाघ पळून जाईल मग.
तो काय वाघ जाळीतला नाही, मग का बाहेरचा मिळत नाही. त्या दिवशी कसं त्या चालतं गवसा. असं चालतं रांगत 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 रांगत. म्हणजे तुमचं काय म्हणणे आहे, हे गावात जर गेला तर ह्या बोलीत घुस त्या बोलीत घुस हो, असं आहे का? मिळत नाही नाही नाही. साहेब, माणसं तशी नाही ती. हा. आमच्या गावचे नागरिक आहेत ते आणि प्रतिष्ठित माणसं आहे ती. बर जरी एवढे तेवढे घेत असले चालवते. हा बरं मला सांगा प्रतिष्ठित माणसं आहे ती. सरपंच, हा. तुमच्या जे गावात वाघ आला हा पहिला पाहिला कोणी? मी त्याने पाहिला. पण नक्की वाघ होता का मांजर होत? वाघ होता वाघ, 100%? 100%. नाही तर तुला बी धुंदीमध्ये वाघच्या जागी मांजर दिसला. साहेब, हा मग रामकृष्ण हरी तसलं काही घेत नाही. बरं, बरं, बरं. आमच्या गावात एकच माणूस आम्ही वैतागलोय. नाही तो. हा अजिबात दारूला हात लावत नाही. म्हणजे- Direct तोंड. म्हणजे मला असं वाटतंय होय, मला असं वाटतंय मला चर्चा करायला बरं वाटलं. मी नाही त्या ट्रेन कडीला वाटली, असं आहे का? ते सगळं झालं, पण आज चहापेक्षा किटली गरमलंय दिसते. हा? अहो काय माहितीये का, महादेवाचं दर्शन घ्यायचं म्हणलं हा. ना तर आधी नंदीला काय बरोबर का तात्या? साहेब. मला वाटतं मला निमंत्रण दिलं तुम्ही तमाशाला बाकी यायचं. हो साहेब, आले नाही तुम्ही, वाट पाहिजे मला आम्ही. चुकवून दोंडे आलेले दिसतात. आम्ही वाट त्यांच्यामध्ये कॉमेडी असले. चांगला झाला साहेब तमाशाचा कार्यक्रम. गावची यात्रा सुद्धा चांगली झाली. तुम्ही आले नाही, वाट पाहिली आम्ही. नाही लोंढ्यांचा आम्ही सत्कार केला आहे. काही अण्णांनी अन्न घेऊन आले होते, सत्कार केला. हा, तमाशा बिमाशाला थांबले चांगला. होते. आज काय तुमचं चेहरा काय भांडण बिंड झालं काय बायकोची? बायकोचे भांडायला आम्ही घरी तर पाहिजे. आम्ही तर रोज बरे आहोत. बायको म्हणते आला का चल, आला का चल, म्हणजे घरात नाही बाहेर कुठं? बाहेर. मला वाटलं आला की चल भांडे घासायला म्हणजे काय. अरे, तुझ्या बायकोसारखं सवय माझं नाही. आपण म्हणतो पेणार येणार, पण पेल्याच्या नंतर माणसाला सगळं सुचत बरं का. आता तुमच्या इथं आल्यामुळे मला बी थोडं गावाकडे सर्व वा वा वा. सर एक सर हा बोला. जी गावाची मजा आहे ना, तुमच्या शहरात नाही. खरं गाव ते गाव आहे. खरं ते गाव असतं. गावाकडे ताज्या भाजीपाला मिळतोय आम्हाला, दूध मिळतंय चांगलं स्वच्छ. शहरामध्ये हे भेटतंय का साहेब? म्हणूनच तिथं आलो, मला बरं वाटलं. 2 दिवस झालं तुमचा वाघ शोधायला आम्ही आलो. आमची टीम 2 दिवसापासून तुमच्या हो साहेब, त्यांची व्यवस्था केली आम्ही सगळे. बरं, वाघ सापडू ना सापडू, पण वाघासारखे माणसं सापडले. वाघासारखी माणसं सापडल्यात बस. नाही पण तुम्हाला आम्हाला कसं आहे, आम्ही एक ते विनोद केला आहे झालं, पण खरंच तुमच्याकडे आलो तर आम्हाला ते जरा थोडस बरं वाटलं की खरंच हे शहरातली हवा, बाहेरची हवा आणि आपल्या खेड्यातली हवा, शहरातली माणसं, खेड्यातली माणसं, जमीन आसमान फरक आहे हो. एकदा मी शहरामध्ये कसं आहे बोलू द्या जरा. हो बाबा सर, बोला तुम्ही. हो बोलू द्या की सर, कधीतरी मोका म्हणतो ना. हा, बोला. साहेब काय 2 दिवस काय लागला का तुला? हे बघा 2 दिवस झालं आमची टीम तुमच्याकडे आहे. 2-3 ठिकाणी पिंजरेही लावले. मी त्यांना मेसेज करतोय की बाबा कुठपर्यंत आला शोधपूर, हं. पण शोध काय अजून लागला नाही. त्या पिंजऱ्यामध्ये वाघही सापडला नाही. मग नक्की वाघ होता का? वाघ आहे ना साहेब. काल ह्या दोघांना पण दरकाळी ऐकाय आली, पळून आले ते दोघं बी. अरे दरकाळे ऐकाय आले म्हणजे वाघ होता का? भासाही झाला असेल ना त्यांना. वाघाची येण्याच्या नादात वाघच दिसला का? काय दिसलं काय? अरे केवढा मोठा वाघाचा आवड आहे म्हणून सांगत आहे ना तुम्हाला. असं आहे का? आपण कुठं बोलतोय हा? पण साहेब मला काय म्हणायचं, जागेवर असेल ना तर तो बी गेला असेल ना कुठेतरी जागा सोडून. ते असं. वाघ होता की अपवाद? नाही साहेब, वाघच असेल. हे गावारे आमची खरं सांगणारी माणसं आहेत सगळे. पण तुमचा यांच्यावर भरोसा आहे का? हं? साहेब गावकऱ्यांवर, प्रत्येक गावकऱ्यांवर आमचा भरोसा आहे. हा. यांनी बघितलं, आमचं पुजारी काकांनी बघितलं, पुजारी काका पडले तर आडवी. काय हे पेलेले आणि तुम्ही बिन पेलेले, त्यामुळे तुमचे विश्वास जास्त आहे. पुजारी काकांनी बघितलेलं कसं? मग मग ऍडमिट केलं, वाघाला भिवून आजारी पडले मान. ते पुजारी नेमकं वाघाला बघून घाबरले, नाही, वाघ वाघाचा आवाज ऐकून घाबरले. वाघालाच बघून घाबरलं साहेब ते. बघितलेलं त्यांनी डबडं घालून पळून गेले. अरे वा. वाघाच्याच आवाजानं डरकाळीनं ते घाबरून पळून गेलं, आजारी पडलंय. म्हणजे वाघ पाहिला नाही.
आवाज ऐकला. आवाज ऐकला वाघाचा. म्हणून तर मी म्हणतो आमचे 2 दिवस झाले टीम इथं सगळे शोध मोहिमेवर आहे. कुठेही त्यांना वाघाचे ठसे दिसले नाहीत. तर आमचा असा अंदाज आहे की ते वाघ असल्याची अफवा कोणीतरी करतं. मी तर म्हणत होतोच की वाघ नसलच म्हणून. आता बघा साहेब काय म्हणतात. नाही असेल वाघ, आपण शोधला पाहिजे साहेब. समजा लांडगा आला रे आला तसं झालं तर काय करता? मला हे गाव सगळं सांभाळायला लागते आम्हाला. गावाकडचाच माणूस आहे. वाघ समजून एखाद्या रान पांढरा तो त्यांनी वाघ वाघ म्हटले असते. ते पण असू रान शकते. मांजर माहित आहे ना तुम्हाला? हो हो. ते सुद्धा वाघासारखंच दिसतं. बरं आता झालंय सगळं. आता जेवणाचं नियोजन करतो. बर 5 किलो मटण सांगितलंय सकाळीच मी आणायला. जेवणाची काय गरज? राहू द्या सर. तात्याच्या घरी तात्याची मंडळी चांगलं जेवण छानपैकी बनवते. तात्या मटण बनव चांगलं छानपैकी. तात्या तुमची बायको छान मटण बनवते. बायकोच्या हाताला चव आहे तात्या. नको बरं जाऊ द्या. नसू द्या. अण्णा इथं अण्णाच्या घरी अण्णाच्या सुद्धा घरी चांगलं मटण बनवते ती. आणि गावरान रस्सा तांबडा पांढरा रस्सा तात्याच्या घरी बनवते ती छानपैकी. जेवा आणि मग परत कामाला लाव बाप. चला तात्या सांगा काय झालं? माझ्याकडचे प्रकरण बाडी पेपर आणतो बस चला परत सरपंच डोक्यात मग कळेल. चला चला आमच्या घरी बस. सरपंच, जेवलो आम्ही. होय, ह्याच्या घरी काय ह्याच्या- तुझ्या घरी बनव. बरं जाऊ द्या. काका काय आहे, आता गाव सगळं आम्हालाच गावचं बघायला लागतंय. माझ्या वस्तीवर आपण छानपैकी बेत करू रानामध्ये. मटण बनवा एक जण बोलावतो मी, भाकऱ्या करायला बोलवतो बाई एक. चांगला बेत करू रानात बघा आणि आणतो बी सगळी व्यवस्था. आम्हाला तात्या आहे तुमची, आम्ही नाही त्याच्यात. हे आम्ही कोणी घेत नाही. आमच्या गावचा एवढा एकच माणूस आहे. तुमची सगळी सोय करतो. ऐका आम्हाला जेवणाची काय गरज नाही. डबा आणलाय आम्ही. तर ती वाघ कुठं आहे ते आपण आधी शोधू आणि बरं त्यानंतर बघू जेवणाचं काय असेल. चला अभी क्या तुमने बोल दिया और हमने खाना खा लिया. चला मग बस. आता काय मेला तो मेला. हाँ चला तो मारी नहीं तो सदा ब्रह्मचारी. चला चला बघू. सरपंच थांबा आम्ही आहे. अण्णा काय हे लावलंय घरी? चला बासमती चावल. साहेब एवढं हळू का बोलतो? चला चला साहेब चला. पंच काय 6 महिने झालं रस्ता. अरे हळू 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 बाबा ये आदमी. हळू. अण्णा तात्यावर लक्ष देवा. अर्थात लोक प्रेमात पडतात घरी पडतात आणि तू चिखलात पडलं मग काय झालं? एक तर तू माणूस सरपंचाचा आणि ते सरपंच अण्णा तात्याला घ्या व्यवस्थित. हा चालतं. होय क्या वाघ असेल सर. आपली टीम कुठपर्यंत गेली? हॅलो, अरे काय ट्रेस आउट होते का तिकडे? आम्ही पण शोधतो इकडं. आम्ही पण शोधा. कुठलं इधर इकडेच दिसला होता साहेब. आयुष्य पोस. अरे काय अरे बापरे 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 अरे बापरे अरे बापरे बापरे बापरे. आज तुम्ही साहेब आहेत तू. काय ओरडत आलं? हा वाघ दिसला साहेब काय 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 मग काय कसं? अरे बापरे. ब्रेक लाव इकडे इकडे. अरे बापरे. जमलो गाड्या पळून पळून. काय सुद्धा नाही म्हणते. अरे बापरे. दमलो ना का काय दुखाय लागलं माझं तरी इकडे. पळून, पळून. हा? तुम्ही
का पडताय काय साहेब तुम्ही घाबरताय? अरे वाघ पकडा आले आणि तुम्हीच घाबरून पळाले. अहो आमचं साहित्य लोंढेनं गाडीतच ठेवलं म्हणून ते साहित्य आम्ही आणायला आलोय. असं आहे होय. तिच्या म्हणजे असं झालं होय. मग कसं तर आम्ही म्हणतो तुम्ही पळतो पुढे म्हणजे आम्ही तुमच्या माग आमची बंदूक घरी आणि लढायला निघलो आम्ही अशी झाली. घ्या लोंढे साहित्य चला तुमचं सगळं गोळच होतात. साहेबाची वाघाला बघितलं साहेबाने फाटली साहेबाची बी. नाही नाही साहेब लय दट्टा असेल ना काय साहेब तर चडी बिडून पाडीला का सगळी खायला. बाहेरची लोक ती बाहेरची गावातली ती आपली गाव मग काय बी झालं ना सरपंच पण आपली एकी कायम राहिले पाहिजे. गाव आपलं तसं लय चांगलं आहे पण एवढ्या तेवढ्या गोष्टी गावात होतच राहते त्या चालूच राहतो. तमाशा चांगला होता का तमाशा तमाशा नंबर तात्यानं हात चांगला धरला होता. हात चांगला धरला होता तात्याने. बरं घरी कळल्याने हाणलं असतं. घरी कळलं बरं घरी नाही कळलं हात धरलेला. खरं काय झालं असेल गावात? बरं वाघ कोणी आणला आपल्या गावात? कुणी आणलं? बरं सांगू का सगळ्यांना हा. आता माझं ठरलेलं जुगाड गावातल्या बाईबर कोणा आता तुम्ही आपल्या जवळचे म्हणून सांगतो मी बसलेलो गाचपांडात घेऊन तुम्ही मला लागले डिस्टर्ब करायला सगळे हा. म्हणून मी काय केलं वाघाचं कपडे घातली हा. बसलो तिथं म्हणून मी सगळ्यांना म्हणलं वाघ आहे मी दौंडी पेटवली मीच सगळं केलं बघा गावाला जिरवली मी ह्यानंच केलं. मला वाटलंच होतं माझा तर विश्वास नव्हता थोडं थोडं वाटायचं घाबरलेलं असेल कसं म्हणून हा? घाबरलेलं का नाही बाहेर बाहेर घाबरलो नाही फक्त थोडं पिलो मी काय केलं मोबाईल वर आवाज काढला आणि त्या पुजारी तर टाकलाच आम्ही नाही घाबरलो फक्त थोडस भिलो पुजारी कसं गेला म्हणून कशी ही तू कसा कशी